राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी. माईकला आवाज दे, मोकळा करा माईकचा आवाज. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी. भगवत चिंतन करिता घेतलेला अभंग. संत सम्राट जगद्गुरु विश्ववंदनीय देवचे सुप्रसिद्ध साधू आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे ते म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराया. आणि याच तुकोबरायांचा नामपर प्रकरणातला म्हणजेच भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या नामाचा महिमा गुणगान करणारा अभंग चार चरणांचा नवे नवे तुमच्या आमच्या सर्वांच्या तोंडपाठ कानपाठ असलेला अभंग आजच्या सेवेकरता निवडला. विठाल विठाल बघा, चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं आज या ठिकाणी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. बघा, सांगण्यास आनंद वाटतोय की आज या ठिकाणी कार्यक्रमाकरता पहिलाच दिवस आहे, परंतु कुठलीच कमी आज या ठिकाणी भासत नाही. परंतु तरी सुद्धा बघा, प्रतिवर्षाप्रमाणे हरिभक्त परायण गुरुवर्य तपोनिधी फणसे महाराज व संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज हा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आता मला सांगा महिला मंडळ, आपल्या सप्ताहाचा आजचा कितवा दिवस आहे? पहिला. बोलता येतंय ना? मग कीर्तन मी एकटी करणार. मी जे प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे. कारण का तर 50% आरक्षण आपल्याला सुद्धा आहे. आज कोणाचं राज्य आहे? आपलं. त्यामुळे बोलायला घाबरायचं नाही. बघा, कितवा दिवस आहे आपला? पहिला दिवस, बरोबर. आणि बघा, आज या ठिकाणी कार्यक्रमाकरता कुठलीच कमी नाही, परंतु ज्यांच्यामुळं तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन मला झालेलं आहे ते म्हणजे आमचे बाबा फकीरराव ठाकाजी गुंजाळ आणि बाबांच्या स्मरणार्थ आमचे शांताराव भाऊ गुंजाळ यांनी आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. तथा आम्हा सर्व भजनी मंडळांना विचारून व संपूर्ण भजनी मंडळाच्या प्रेमाखातर आग्रहाखातर आज या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. आणि यामध्ये जर सांगायचं झालं तर कार्यक्रमाकरता कुठलीच कमी नाही. आणि आजही इथून पुढचे 7-8 दिवस ज्यांना म्हणजे इथून पुढचे 7-8 दिवस तुम्हाला आम्हाला सर्वांनाच ज्यांची गोड अशी मृदुंगाची सेवा ऐकायला मिळणार आहे ते महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य हरिभक्त परायण महेश महाराज. आणि त्यांची 7-8 दिवस तुम्हाला आम्हाला गोड अशी मृदुंगाची सेवा ऐकायला मिळणार आहे महिला मंडळ. परंतु जाता जाता सुंदर गोड वाक्य तुम्हाला सांगून जाणार आहे. आपण म्हणतो गावामध्ये सप्ताह करायचा, गायक आणायचे, वादक आणायचे, कीर्तनकार आणायचे, परंतु तुम्हाला सांगून जाते बघा, या स्टेजवरती उभं राहणंही इतकं सोपं नाही, गायन करणंही इतकं सोपं नाही. हे मुळात रक्तात असलं तरच माणसाला येतं. कारण आजही आळंदीला 20-20, 30-30 वर्ष झाले तशी मुलं शिकत आहेत. परंतु त्यातली काही मुलं महाराष्ट्रातील नामवंत झाले, परंतु त्यातली काहीही मुलं आजही तुम्हाला आम्हाला आळंदीमध्ये बघायला मिळतात. परंतु आमच्या महाराजांचा इतका सुंदर गोड हात आहे म्हणून आमच्या महाराजांकरता एक वाक्य मी या ठिकाणी बोलणार आहे. कारण त्यांची लगेच त्या ठिकाणी चॉईस झाली का त्यांनी ज्या वेळेस ही ठाईची चाल वाजवली त्यावरूनच मी त्यांचा अंदाज केला. आणि म्हणून त्यांच्या करता एक गोड वाक्य असं सांगते बघा, या सजीव हातानं हे निर्जीव कातड वाजवणे इतकं सोपं नाही. आणि हे कातड वाजवणं, त्या कातड्यावरती तुम्हाला आम्हाला डोलवणं त्याच्याहूनही सोपं नाही. म्हणून कलाकार होण्याकरता सुद्धा मायबापाची पुण्याई असावी लागते. म्हणून आमच्या महाराजांचे मानावी तितके धन्यवाद त्या ठिकाणी कमी आहे. आणि यामध्ये जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील एक गुणीजन गायनाचार्य आमचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कोपरे आणि त्यांच्याच साथीला असणारे गोडातील गोडवा असे स्वर गंधर्व आमचे हरिभक्त परायण नवनाथ महाराज. आणि इकडे उभे असलेले
गावातलेच भजनी मंडळ आणि सुंदर प्रकारे भजनी मंडळाची सुद्धा मला साथ मिळणार आहे. मानावे तितके त्यांचे सुद्धा आभार त्या ठिकाणी कमी आहे. आणि पेटी वाजवायला बसलेल्या माझ्या वडिलांचेच वयाचे आमचे काका सुद्धा आहेत. त्यांचीही 2 तास सुंदर गोड सेवा मला मिळणार आहे. म्हणून त्यांच्या सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करणार आहे. आणि इकडे सुद्धा आमचे विनेकरी बाबा त्या ठिकाणी उभे आहे. ते सुद्धा माझ्या वडिलांच्याच वयाचे आहे. त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करणार आहे. कार्यक्रमाकरता पहिला दिवस आहे तरी सुद्धा श्रोतू वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात. तुम्हा श्रोतू वर्गाचे सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करणार आहे. आणि कार्यक्रमाकरता अजून एक वाक्य सांगते बघा. कार्यक्रमाकरता कीर्तनकाराला 1000-2000 रुपये कमी द्या, परंतु साऊंड सिस्टीम मात्र चांगली ठेवा. इतकी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आपल्या कार्यक्रमाकरता आहे. म्हणून स्वरांजली साऊंड सिस्टीम करता एकदा जोरदार टाळी वाजवा महिला मंडळ. बघा, साऊंड सिस्टीम तर भारीच आहे, परंतु ऑपरेटर करणारे त्याच्याहूनही भारी आहे. म्हणजे साऊंड सिस्टीम इज बेस्ट बट ऑपरेट इज व्हेरी बेस्ट. म्हणजे आमची साऊंड सिस्टीम सुद्धा खूप चांगली आहे. आणि बघा, जर चुकून कोणाचं जर नाव राहिलं असेल तर कीर्तनाच्या शेवटी घेण्याचा प्रयत्न करू. यथामती यथा अवकाश आपण अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अजून एक शेवटचं महत्त्वाचं नाव म्हणजे आज आपल्या या ठिकाणी हे कीर्तन चालू आहे. हे कीर्तन आपल्याला आजचा दिवस नाही तर आयुष्यभर ज्यांच्यामुळं आपल्याला मोबाईलवरती यूट्यूबवरती बघायला मिळणार आहे ते म्हणजे आमचे वैभव दादा, आमचे राहुल दादा. ते सुद्धा खूप लांबून आजच्या कार्यक्रमाचं शूटिंग करण्याकरता आलेले आहेत. त्या दोघांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा महिला मंडळ. बघा, त्यांच्या चॅनलचं नाव आहे छंद पंढरीचा प्लस कोणतं दादा, मराठी वक्ता. म्हणून प्रत्येकानं त्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे आणि हा कार्यक्रम सुद्धा यूट्यूब वरती बघायचा आहे. असो, सर्वांचेच मानावे तितके धन्यवाद कमी आहे. शेवटी सर्वांच्याच चरणावरती साष्टांग प्रणिपात करून चिंतनाला सुरुवात. निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथांचे चरणी. शरण एका जनार्दनी, 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 शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी. राम म्हणता रामाची होय जे, पदी बैसोनी पदवी घेईजे. बघा, चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा आम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ कान उघडे ठेवून ऐका. पहिली गोष्ट म्हणजे कीर्तन चालू असताना कीर्तनामध्ये आपण बोलायचं नाही आणि शेजारच्याला बोलू द्यायचं. महिला मंडळ बोलू द्यायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कीर्तन चालू असताना कीर्तनामध्ये आपण उठायचं नाही आणि शेजारच्याला उठू द्यायचं नाही. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कीर्तन चालू असताना आपण झोपायचं नाही आणि शेजारच्याला झोपू द्यायचं. खास करून चष्म्यावाल्यांकडे जास्त लक्ष ठेवा, कारण चष्म्याच्या आतून कधी डोळे झाकतील सांगता येतंय का नाही. असो, विनोदाचा भाग तुम्ही सोडून द्या. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच होतं महिला मंडळ, तुम्ही आम्ही आज वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार भगवंताच्याच नामाचं गुणगान आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे तुम्हाला सांगते. आज तुम्ही आम्ही या कीर्तनामध्ये बसलेला आहात म्हणजे भगवंताचे काहीतरी 2 नाम आपल्या कानावरती पडत आहात. आणि ज्या वेळेस भगवंताचे नाम ऐकताना जर कीर्तनामध्ये आपण जर बडबड केली तर पुढचा जन्म बेडूक होऊन येईन जन्म.
जो कोणी बेडूक होऊनी येईन जन्मा. कीर्तन चालू असताना पुढचं आपण जर बडबड केली तर पुढचा जन्म आपल्याला बेडकाचा येऊ नये म्हणून कीर्तनामध्ये माणसाने बडबड करायची नाही. असो, आणि आज या ठिकाणी सुद्धा सप्ताहाचा पहिला दिवस आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कीर्तनकार हे 3 दिवसाचे कीर्तनकार दंडकाने बांधलेले असतात. त्यामध्ये जर सांगायचं झालं तर सप्त्याचा पहिला दिवसाचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. म्हणजे दोराने का नाही, तर सप्त्याच्या पहिल्या दिवसाचा कीर्तनकार हा नियमाने बांधलेला असतो की पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने श्रोत्यांपुढं फक्त भगवंताच्याच नामाचा जयघोष करायचा आहे. म्हणून या ठिकाणी नामपर प्रकरणातला अभंग निवडलेला आहे. आणि दुसरा वारकरी संप्रदायाचा नियम म्हणजे की जो काही आपला काला आहे, काल्याचा आदला दिवस म्हणजे आपला जागराचा दिवस. जागराच्या दिवशी कीर्तनकाराने देवाकडं काहीतरी मागणं मागायचं आहे, कारण 7 दिवस आपण भगवंताची सेवा करतो. मग काला खाण्याच्या अगोदर जागराच्या दिवशी कीर्तनकाराने मागणीपर प्रकरणातलाच अभंग सेवेकरता निवडावा. हा वारकरी संप्रदायाचा दुसरा नियम. आणि वारकरी संप्रदायाचा तिसऱ्या नियमाचा जर विचार करून आम्ही जर गेलो तर वारकरी संप्रदायाचा तिसरा नियम म्हणजे काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी काल्याच्या कीर्तनकाराने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा फक्त काय करायचा आहे, उच्चार त्या ठिकाणी करायचा आहे, आचार त्या ठिकाणी करायचा नाही. आणि म्हणूनच आज सुद्धा पहिल्या दिवसानिमित्ताने आम्हाला प्रत्येकाला भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा महिमा त्या ठिकाणी मी सांगणार आहे. म्हणून 2 तास आपण सासू सुना नवरा बायको भांडणे तणणे यावरती बोलण्याच्या ऐवजी फक्त भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या नामामध्ये किती ताकद आहे याचंच त्या ठिकाणी वर्णन करणार आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि बघा महिला मंडळ, आपल्या भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमच्या भगवान प्रभू श्री रामचंद्रांमध्ये जेवढी ताकद नव्हती तेवढी देवाच्या नावात ताकद होती. कारण बघा आम्ही सर्वसामान्य मनुष्याने जर राम म्हटलं तर राम म्हटल्यावरती तोंड उघडतं आणि म म्हटल्यावरती तोंड मिटतं. याला कारण का, ज्या वेळेस मनुष्य राम म्हणतो, राम म्हटल्यावरती आपण जी काही पाप केलेली आहेत ही पाप त्या ठिकाणी बाहेर पडतात. आणि म म्हटलं की तोंड मिटतं, म्हणजे बाहेरच्या पापांना आतमध्ये प्रवेश नाही. इतकी रामनामाची ताकद आहे. आणि या अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला खूप सुंदर सांगतात की बाबांनो, तुम्ही जर राम म्हटला तर तुम्ही सुद्धा रामरूप होऊन जाणार आहे. इतकी देवाची ताकद आहे. आता तुम्ही म्हणशाल ताई, आपण जर राम म्हटलो की लगेच रामरूप होणार आहे, आम्ही रोज भगवंताचं नामचिंतन करतो. आता तुम्हाला सांगते बघा, तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये कोण आहे? राम आहे. महिला मंडळ कोण दिसला का कोणाला आजपर्यंत? नाही. परंतु याचं वर्णन माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये सर्वगती राम सर्वगती राम देहा देही एक. 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 सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश
सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. माऊलींनी हे हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे, परंतु तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे हे माऊलीने अजून ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो की भ्रांतासे कामो विषयावरी. परंतु बघा तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे. तुम्ही आम्ही भगवंताचं नामचिंतन करत नाही, तुम्हाला आम्हाला देव दिसत नाही. याचं एकच कारण आहे महिला मंडळ. तुम्हाला आम्हाला जे काही भगवंताने इंद्रिय दिलेले आहेत ना, या इंद्रियांना फक्त माऊली म्हणतात की या इंद्रियांना फक्त विषयांचीच गोडी लागलेली आहे, देवाची गोडी तुम्हाला आम्हाला लागलेली नाही. म्हणून कीर्तनकाराने प्रवचनकाराने कितीही सांगितलं, ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस हाताने काय करायचं आहे, टाळी वाजवायची आहे आणि मुखाने काय करायचं आहे, नामचिंतन करायचं आहे. परंतु आजची चालू असणारी कलियुगामधली परिस्थिती जर बघायला गेलो, मग कीर्तनकाराने कितीही सांगितलं तरी सुद्धा मात्र तुम्ही आम्ही करत खुशाल नाही म्हणताय. बघा तुम्ही आम्ही भगवंताचं नामचिंतन हे केलं पाहिजे, कारण भगवंताच्या नामाचा महिमा खूप अगाध आहे. कारण देवाच्या नामाचा महिमा हा देवाला सुद्धा कळाला नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, इतकी भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. आणि नाम किती मोठा आहे तुम्हाला सांगू, पृथ्वीपेक्षा 10 पट पाणी आहे, पाण्यापेक्षा 10 पट तेज आहे, तेजापेक्षा 10 पट वायू आहे आणि वायूपेक्षा 10 पट आकाश आहे. परंतु या आकाशापेक्षा सुद्धा अनंत पट मोठं जर काय असेल तर ते आमच्या भगवंताचं नामचिंतन आहे. याचं वर्णन माऊली सुद्धा हरिपाठामध्ये करतात. रात्रभरही कीर्तन केलं तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण असो. विनोदाचा भाग तुम्ही सोडून द्या. माऊली म्हणतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे. या आकाशापेक्षा सुद्धा अनंत पट मोठं जर काय असेल तर ते भगवंताचं नामचिंतन आहे. परंतु आजची चालू असणारी कलियुगातली लोक मात्र त्या भगवंताला मानतही नाही आणि त्या देवाचं नाव सुद्धा घेत नाही. आता तुम्हाला आम्हाला एक प्रश्न विचारते महिला मंडळ, मला सांगा या जगामध्ये देव आहे का? महिला मंडळ आपलं काय म्हणणं आहे की नाही? आहे बरोबर. पुरुष मंडळ तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर. देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाये. संत महात्मे म्हणतात की या जगतामध्ये देव आहे. देव कधीच कुणाला दिसत नाही, परंतु देवाची कार्य मात्र दिसून आल्याशिवाय राहत नाही. आता तुमच्या खडक जामचं मला काही माहित नाही महिला मंडळ. आता सहज विषय आला म्हणून आमच्या गावच्या लोकांचं सांगते बरं का. आता आमच्या गावातल्या लोकांना जर सांगितलं कशाचंही कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, सप्ताहाचं सुद्धा 10वं वर्ष श्राद्ध कशाचंही असू द्या, कीर्तनकार बरंच काही काही सांगतो आणि जोपर्यंत श्रोतवर्ग सभा मंडपात बसतात ना तोपर्यंत खालून कीर्तनकाराला प्रोत्साहन देतात, माना डोलवतात आणि म्हणतात हो महाराज जे सांगतात ना ते खरंय खरंय. आणि एकदा हा सभा मंडप सोडला, घरचा रस्ता धरला की लगेच म्हणतात सांगायचा धंदा आहे त्यांचा. काय म्हणतात इकडं म्हणतात का असं काही कीर्तन बंद करायला नाही ना. असो विठाल विठाल. म्हणून आजच्या दिवशी जे काही सांगणार आहे ते महत्वाचं आहे. आणि आजचा दिवस भगवंताच्या नामचिंतनाने पवित्र आणि पुनीत त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. म्हणून आपण सर्वांनी एकदा भगवान प्रभू श्री रामचंद्रांचं भजन करणार आहोत. म्हणून आता भजन सुद्धा तुम्ही हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं आहे. आनंदाने प्रेमाने सुद्धा ते भजन म्हणायचं आहे. श्री राम राम जय जय राम.
बघा, इतकी भगवंताच्या नामाची ताकद आहे की या ठिकाणी भगवंताचं जर नामचिंतन केलं तर तो भगवंत तुमच्या आमच्यावरती प्रसन्न होणार आहे. परंतु आज या ठिकाणी विषय चालला म्हणून आठवले एक म्हणून सुंदर एक दृष्टांत सांगते ऐका. एका गावामध्ये एक म्हातारे आजोबा आणि ते म्हातारे आजोबा असे होते की ते जन्माला आले. आता त्यांची जायची वेळ आली, परंतु त्यांनी या जगामध्ये कधीच देवाला मानलं नाही, कधी देवाचं नाव सुद्धा घेतलं नाही. परंतु त्यांच्या पोटची संतती इतकी हुशार निघाली की त्या मुलांनी आषाढी कार्तिकीची पंढरपूरची वारी त्या ठिकाणी कधीच चुकवली नाही. परंतु ते मुलं रोज त्यांच्या वडिलांना म्हणजे त्या बाबाला सांगू लागले की बाबा, अहो तुम्ही जन्माला आले, खून केले, अन्याय केले, अत्याचार केले, खोटं बोलले, परंतु देवाचं नाव कधी घेतलं नाही. तुमची जायची वेळ आली तरी सुद्धा तुम्ही देवाचं नाव घेत नाही. बाबा, एकदा तरी माझ्या भगवंताचं नाव घ्या, कारण तुम्ही शेवटच्या श्वासाला जरी देवाचं नाव घेतलं ना तरी सुद्धा भगवंत तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे आणि तुम्हाला त्याच्या चरणाजवळ जागा देणार आहे. तरी सुद्धा मात्र बाबा ऐकायला तयार नव्हते. बाबा पुन्हा मुलांना म्हणतात की पोरांनो, अरे जन्माला आलो, खून केले, अन्याय केले, अत्याचार केले, दरोडे केले, खोटं बोललो, परंतु भगवंताचं नाम कधीच घेतलं नाही. तुम्ही माझ्या समोर डोकं जरी फोडलं तरी सुद्धा मात्र मी सुधारणार नाही. एवढं ऐकून मुलं त्या ठिकाणी निघून गेले. कालांतराने आषाढी कार्तिकीची वारी आली. आता मुलांनी विचार नाही केला, आषाढी कार्तिकीच्या वारीला निघून गेले. निघून गेल्याबरोबर पंढरपूरला जाऊन पोहोचल्याबरोबर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एका महाराजांचं कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनामध्ये त्या महाराजांनी असं सांगितलं की बाबांनो, जी लोक जन्माला येतात, देवाला मानत नाही, देवाचं नावही घेत नाही, अशी लोक मात्र नरकात गेल्याशिवाय राहत नाही. मुलांनी हे वाक्य कानपाठ केलं. हे वाक्य घेऊन मुलं घरी आले. घरी आल्याबरोबर बाबांना म्हणतात की बाबा, हो तुम्ही आता कधी जाणार सांगता येत नाही बाबा, काहीही करा, परंतु तोंडात येईल त्या देवाचा मात्र नामचिंतन करा. पुन्हा बाबा म्हणतात की अरे पोरांनो, मला सांगितलं ना एकदा, जन्माला आलो, खून केले, अन्याय केले, अत्याचार केले, देवाचं नाव कधी घेतलं नाही, आयुष्य माझं असंच गेलं, आता शेवटच्या श्वासाला मात्र मी देवाचं नाव घेणार नाही. परंतु यामध्ये जर सांगायचं झालं ना महिला मंडळ, आमच्या भगवंताला तुम्ही तरुणपणी देवाचं नाव घ्या तरीही मान्य आहे, तुम्ही म्हातारपणाला घ्या तरीही मान्य आहे, नवे नवे तुम्ही जीव जायच्या वेळेस घ्या तरी सुद्धा मान्य आहे. कारण आमचे संत महात्मे म्हणतात, मागे झाले ते पाहू नका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका. संत महात्मे म्हणतात, मागे काय झालं याचा विचार तुम्ही करू नका, तुम्हाला इथून पुढचं आयुष्य कसं जगायचं आहे याचा विचार तुम्ही करा. परंतु तरी सुद्धा बाबा ते भगवंताचं नामचिंतन करायला तयार नव्हते. शेवटी मुलं इतकी डोक्याने हुशार होती, इतकी हुशार होती की मुलांनी एक युक्ती सुचवली. आणि ती युक्ती म्हणजे अशी होती का आता रात्रीचं बाबांचं जेवण झालं की बाबा झोपतील. झोपल्यानंतर मध्यरात्रीचे 2 वाजले. आता म्हातारे होते त्यामुळे बाबांची झोपायची जागा होती अडगळीच्या खोलीमध्ये, धान्यांच्या खोलीमध्ये होती. मग मुलांनी युक्ती अशी सुचवली, मध्यरात्रीचे कंप्लीट 2 वाजले की आपण काय करायचं, बाबांच्या खोलीत जायचं. खोलीत गेल्याबरोबर धान्यांची पोते फोडून द्यायची, धान्य खाली टपटप आवाजामध्ये पाडायला लावून द्यायचं. मग बाबाला जाग येईल, बाबा उठतील आणि आपल्याला आवाज देतील आणि काय म्हणतील, पोरांनो पोतं फुटलं, पोतं शिवा म्हणतील की नाही. मग आता शिवा म्हटल्याबरोबर कोणत्या देवाचं नामचिंतन, कोणाचं, भगवान महादेवाचं, शंकराचं, बरोबर. मग अशी युक्ती त्या मुलांनी सुचवली. ठरवलेल्या युक्तीप्रमाणे कंप्लीट बाबांचं रात्रीचं जेवण झालं, बाबा झोपी गेले आणि मध्यरात्रीचे 2 वाजले. युक्तीप्रमाणे मुलं लगेच 2 वाजता खोलीमध्ये गेले. गेल्याबरोबर धान्यांची सगळे पोते फोडून दिली, धान्य खाली टपटप आवाजामध्ये पाडायला लावून दिलं आणि मुलं लगेच खोलीच्या बाहेर जाऊन लपली. लपल्याबरोबर बाबाला लगेच टपटप आवाजाने जाग आली. बाबा उठले. बाबाला बसता येत नव्हतं, बाबा कसे बसे बसले आणि बाबाला बोलता येत नव्हतं, बाबा कसे बसे बोलले आणि काय म्हणाले, पोरांनो पोतं फुटलं, पोत्याला टाचा मारा. पण म्हातारा शिवा म्हटलं का हो नाही. म्हणजे आपलं असंय, जित्याची खोड मेल्याशिवाय
जातच नाही. परंतु असं करू नका. जन्माला आलात, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, कारण भगवान परमात्म्याच्या नावामध्ये किती ताकद आहे याबद्दलही सुंदर दृष्टांत सांगणार आहे. परंतु त्याआधी सर्वांनी भजन करा. विठ्ठल विठ्ठल. बघा आता भगवंताच्या नामाची किती ताकद आहे. महिला मंडळ, त्रैलोक्याचे अधिपती भगवान भोलेनाथ, भगवान शंकर. आता बघा तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की समुद्र मंथन झालं. ज्या वेळेस समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनातून 14 अचल रत्ने बाहेर आली आणि बरंच काही समुद्र मंथनातून बाहेर आलं आणि या सर्व गोष्टींमध्ये अमृत सुद्धा समुद्र मंथनातून बाहेर आलं. ज्या वेळेस समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं, अमृतावरून आता देवांची भांडणं होऊ लागली, दानवांची भांडणं होऊ लागली, शत्रूंची भांडणं होऊ लागली. कारण देव म्हणायचे अमृत आम्हाला पाहिजे, दानव म्हणायचे अमृत आम्हाला पाहिजे. आता अमृत मात्र द्यायचं कुणाला? देवाधिक. त्या ठिकाणी देव आणि दानवांची भांडणं होऊ लागली. परंतु अमृतावरून तर सर्वच भांडणं करत होते, परंतु अमृताबरोबर समुद्र मंथनातून विष सुद्धा बाहेर आलं. आता विष कोणी घेईल का हो? नाही. देव अधिक म्हणायचे की आम्हालाही विष नको, दानवही म्हणायचे आम्हाला सुद्धा विष नको. सर्वच विष घ्यायला नकार देत होते. परंतु आता त्रैलोक्याचे अधिपती भगवान भोलेनाथ असल्यामुळं, कारण संपूर्ण पृथ्वी आज ज्यांच्या ताब्यामध्ये आहे ते देवादिदेव महादेवाला चिंता वाटली की अरे दानवही म्हणतात की आम्हाला विष नको आणि देवदिक सुद्धा म्हणतात की आम्हाला विष नको. आता या विषाचं करायचं काय? म्हणून भगवान भोलेनाथांनी एक युक्ती सुचवली आणि ती युक्ती म्हणजे अशी होती का जेवढं काही विष बाहेर निघालेलं होतं ना, हे विष मात्र भगवान भोलेनाथांनी स्वतः मात्र पिऊन घेतलं. आता विषाने काय होतं? माणसं मरतात, बरोबर. परंतु ते कोण होते? देव होते. आता भगवान महादेवाने संपूर्ण विष प्राशन केलं. संपूर्ण देहाचा दाह होऊ लागला. परंतु दाह काही संपेना. भगवान विष्णूंना चिंता वाटली की अरे आता महादेवाचं कसं होईल. सर्व देवाधिकांना चिंता वाटली की अरे आता महादेवाचं कसं होईल, कारण संपूर्ण पृथ्वी त्यांच्या ताब्यामध्ये आहे. या महादेवाचं कसं होईल म्हणून संपूर्ण देवाधिकांनी बऱ्याच युक्त्या केल्या. परंतु तरी सुद्धा आमच्या भगवान महादेवाच्या शरीराचा दाह काही संपत नव्हता. परंतु आता ते देवादिदेव महादेव असल्यामुळं शेवटी महादेवानेच असं केलं. आता ते महादेव असल्यामुळं आता आपल्या पोटातला दाह शांत व्हावा म्हणून महादेवाने काय केलं? आपल्या गळ्यामध्ये एक सर्प धारण केला. का केला? तर तो शीतल होता. शीतल असल्यामुळं तरी सुद्धा आपल्या देहाचा दाह त्या ठिकाणी शांत होईल. गळ्यामध्ये सर्प धारण केला. जटेमध्ये गंगा आणली, बाळावरती चंद्र आणला. पण तरी सुद्धा आमच्या भगवान महादेवाच्या पोटाचा दाह मात्र संपला नाही. आता करायचं काय? महादेवाचं सुद्धा डोकं बंद पडलं आणि पडल्याबरोबर शेवटी महादेव हुशार होते. आता महादेवाने करायचं काय? तरी सुद्धा एवढंही करून जर पोटाचा दाह शांत होत नाही, म्हणून शेवटी महादेवाने एकच उपाय केला. तो उपाय म्हणजे असा होता की महादेवाने सतत रामनामाचा जप चालू केला. इतका रामनामाचा जप चालू केला, इतकं रामनामामध्ये विलीन झाले आणि रामनामाचा जप करत करत परिणाम असा झाला, शिव हळहळ तापला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला. म्हणजे देवादिदेव महादेवाच्या पोटातला दाह शांत आमच्या भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या नामामुळे झाला. इतकी भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. आणि अजून किती ताकद आहे यामध्ये जर आमचे जगद्गुरु तुकोबराय जर सांगायला गेलं तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की अरे एवढी देवाच्या नावाची ताकद आहे की तुम्ही जर फक्त राम म्हटलात ना तरी सुद्धा रामरूप होऊन जाणार आहे. अभंगाचं पहिलं चरण. राम मनता रामची होई दे, 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 राम मनता
राम म्हणता रामची जय. राम म्हणता रामची होय 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 जय. आदिबाई सोनी पदवी घेई 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 जय. ऐसे सुख वतनी आए. 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 राम म्हणता रामची होई जय. पदवी सोनी पदवी घेई जय. पदवी सोनी पदवी घेई जय. पदवी सोनी पदवी घेई जय. राम म्हणता रामची होई जय. पदवी सोनी पदवी घेई जय. पदवी सोनी पदवी घेई जय. पदवी सोनी पदवी घेई जय. राम म्हणता रामाची होई जे पदी बैसोनी पदवी घेई जे. जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला मला सांगतात की बाबांनो, तुम्ही फक्त राम म्हटलात ना तरी सुद्धा तुम्ही रामरूप होऊन जाणार आहे. इतकी ताकद आमच्या राम नामामध्ये आहे. याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं महिला मंडळ, तर राम राम या शब्दामध्ये किती ताकद आहे की वेदामध्ये 32 अक्षरांचा मंत्र सांगितलेला आहे. तो मंत्र तुम्ही कधी ऐकलाय का? हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हा मंत्र ऐकलाय का? हा 32 अक्षरांचा मंत्र वेदामध्ये सांगितलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला सर्वसामान्य लोकांना मोठा वाटू लागला. मग आमच्या संत महात्म्याने मग मोठा वाटू लागला म्हणून कुणीच मंत्र म्हणत नव्हतं, कुणीच देवाचं नामचिंतन करत नव्हतं. मग आमच्या संत महात्म्यांना ते जाणवल्याबरोबर आमच्या संत महात्म्यांनी लगेच काय केलं? 32 अक्षरांचा मंत्र मोठा वाटतो ना, मग आपण 22 अक्षरांचा मंत्र काढू. तो मंत्र म्हणजे कोणता? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हा 22 अक्षरांचा मंत्र काढला तरी सुद्धा मात्र समाजातील लोक हा मंत्र म्हणत नव्हते. आमच्या संत महात्म्यांना पुन्हा वाईट वाटल्याबरोबर मग पुन्हा आमच्या संत महात्म्यांनी काय केलं की अरे 22 अक्षरांचाही मंत्र मोठा वाटतो ना, मग आपण 16 अक्षरांचा मंत्र काढू. तो मंत्र म्हणजे कोणता? ओम नमो भगवते वसुदेवाय किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. हे मंत्र काढले. एवढे मंत्र 16 अक्षरांचा काढला तरी सुद्धा मात्र समाजातली लोक करत नव्हते. पुन्हा संत महात्मे म्हटले की अरे 16 अक्षरांचा मंत्र आता लोकांना मोठा वाटू लागला, मग काय करायचं? मग 6 अक्षरांचा मंत्र काढला. तो 6 अक्षरांचा मंत्र म्हणजे कोणता? रामकृष्ण हरी. हा 6 अक्षरांचा मंत्र संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला दिला. परंतु कलियुगातली दुर्दैवी अवस्था अशी का तरी सुद्धा लोक रामकृष्ण हरी सुद्धा म्हणत नव्हते. पुन्हा संत महात्मे म्हणतात की अरे तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. मग संत महात्म्यांनी विचार केला की अरे हाही 6 अक्षरांचा मंत्र म्हणत नाही ना, मग आपण 3च अक्षरांचा मंत्र काढू. मग फक्त विठ्ठल म्हणा तरी सुद्धा तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. पण तरी सुद्धा त्या काळची लोक करत नव्हते.
पुन्हा संत महात्मे म्हटले की अरे याच्या उपर अजून काय केलं पाहिजे. 3 अक्षरांचं 32 पासून 3 अक्षरांपर्यंत आणलं तरी सुद्धा समाज देवाचं नाव घेत नाही. आता 3 पासून आपण 2च अक्षरांवरती येऊ. ते म्हणजे काय तर तुम्ही फक्त राम म्हणा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मूळ बंदी. रामदास स्वामी सांगतात प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी नाम आधी धरावा. म्हणजे 32 अक्षरांपासून 2 अक्षरांचा मंत्र म्हणजे राम. आता तुम्हाला सांगते शास्त्रामध्ये 7 कोटी मंत्र आहेत परंतु या 7 कोटी मंत्रांचा बाप जर कोण असेल तर तो फक्त राम शब्द आहे. इतकी ताकद आमच्या राम शब्दामध्ये आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. कारण संत महात्मे म्हणतात की अरे जीवनामध्ये काही काही गोष्टी अशा आहे की त्या माणसाने कधीच करू नये. आता न करणाऱ्या गोष्टी म्हणजे नेमकी कोणत्या. दारू पिणे, जुगार खेळणे, गुटखा खाणे, परस्त्री गमन अथवा खोटं बोलणं. या गोष्टी माणसाने जीवनात कधीच करायच्या नाही. कारण खोटं बोलणं सुद्धा फार अवघड आहे महिला मंडळ. कारण खोटं बोलण्याचा परिणाम तुम्हाला सांगते की ज्या वेळेस आपण जर खोटं बोललो कारण देवाच्या आग्रहाखातर सुद्धा बरेच जण खोटे बोलले परंतु तरी सुद्धा त्यांना खोटं बोलण्याचं कर्म भोगावं लागलं. म्हणून तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोकांनी खोटं सुद्धा बोललं नाही पाहिजे. म्हणून संत महात्मे म्हणतात की या गोष्टी जगात कधीच करायच्या नाही. आणि जीवनामध्ये काही काही गोष्टी अशा आहेत की त्या केल्याशिवाय कधीच राहायचं नाही. त्या गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर त्यामध्ये बघा तीर्थयात्रा असेल, अन्नदान असेल, समाज सेवा असेल, या 3ही गोष्टी मात्र करायच्या. परंतु त्याच्या बरोबर एक गोष्ट मात्र करायला कधीच विसरायचं नाही. ती गोष्ट म्हणजे नेमकी कोणती. सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, 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 सर्व सुखल्यालो. संत महात्मे म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आता या शब्दामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी करू शब्द वापरलेला आहे. करा वापरलं का नाही. करा म्हणजे तुम्हीच करा आणि करू म्हणजे तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करू. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की अरे तीर्थयात्रा असेल, अन्नदान असेल, समाजसेवा असेल, या गोष्टी माणसाने जीवनामध्ये कायम करायच्या. या गोष्टींबाबत देवाचं नाव घ्यायला सुद्धा कधीच विसरायचं नाही. कारण आजकाल समाजामध्ये लोक देवाचं नाव घेत नाही. परंतु काही काही लोकांना जर विचारलं ना की काय रे बाबा हा बंगला कुणाचा आहे, तो म्हणतो माझा आहे. बंगल्यासमोरची गाडी कुणाची आहे, तो म्हणतो माझी आहे. गाडीवरचा ड्रायव्हर कुणाचा आहे, तो म्हणतो माझा आहे. परंतु त्याच मनुष्याला विचारा की काय रे बाबा हा गावातला देव कुणाचा आहे, तो म्हणतो आमच्या गावचा आहे. म्हणजे बघा गाडी बंगला पैसा धन संपत्ती याला मनुष्य माझं माझं म्हणतो. परंतु आजकाल देवाला माझं म्हणणारं या जगामध्ये कुणीच नाही. ह्या फरक तुम्हामध्ये आणि संत महात्म्यांमध्ये होता. आणि संत महात्म्यांमध्ये तुम्हामध्ये हा फरक होता. म्हणूनच आजपर्यंत संतांची कीर्ती
कीर्ती अमर आहे आणि तुम्ही आम्ही मेल्यानंतर आपली कीर्ती अमर राहते का? नाही. परंतु आजकाल संत महात्मे म्हणतात की अरे आम्हाला वेड लागलं होतं, ते भगवान परमात्म्याच्या नामाचं वेड लागलेलं होतं. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लागलंय, हे संसाराचं लागलंय, प्रपंचाचं लागलंय, म्हणून तुमच्या आमच्या हृदयामधला देव तुम्हाला आम्हाला दिसत नाही. आता आठवलं म्हणून सुंदर एक उदाहरण सांगून जाते ऐका. एका गावामध्ये एक मनुष्य, तो मनुष्य असा होता की संसारामध्ये फार गुंतला, इतका गुंतला आणि त्याला संसाराचंच वेड लागून गेलं. वेड लागल्याबरोबर इतकं वेड लागलं आणि त्या वर्षी सैराट पिक्चर सुद्धा निघालेला होता आणि त्या सैराट पिक्चर मध्ये पहिली कोणती गाडी आली होती महिला मंडळ? बुलेट गाडी. बरोबर, त्या पिक्चर पासूनच मात्र बुलेट गाडी आली. मग या मनुष्याला सुद्धा असं वाटलं की अरे जीवनामध्ये आता आलो ना, आता काहीही झालं तरी बुलेट गाडी घेतल्याशिवाय राहायचं नाही. त्याला इतकं गाडी घेण्याचं वेड लागलं, तो जेवायला बसला तरी त्याला गाडीच आठवायची, झोपला तरी त्याला गाडीच आठवायची. आणि एक दिवस महिला मंडळ असं झालं, हा झोपी गेल्यावर त्याला पहाटे 5 वाजता स्वप्न सुद्धा असं पडलं की त्याने स्वप्नामध्ये बुलेट गाडी मात्र घेतली. कशामध्ये? स्वप्नामध्ये. बरोबर, खरी घेतली होती का? नाही. परंतु त्याने स्वप्नामध्ये बुलेट गाडी घेतली आणि बुलेट गाडी घेतली. आता गाडी नवी आहे म्हणून चालवून बघायची. आता चालवून बघण्याकरता तो किक मारू लागला, परंतु ते खरं होतं का? नाही. कशामध्ये? स्वप्नामध्ये होतं. आता मला सांगा महिला मंडळ, पहाटे 5 वाजता पडलेलं स्वप्न हे खरं होतं का? होतं का खरं? कुणाचं झालं का? पण माऊली म्हणतात मनी वसे ते स्वप्ने दिसे. बरोबर आहे, काही झालं असेल, काही नाही झालं असेल, परंतु याला सुद्धा स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये बुलेट गाडी घेतली. आता गाडी घेतली म्हणून चालवून बघायची, म्हणून याने किक मारायला सुरुवात केली. स्वप्नामध्येच किक मारत होता, इतकी किक मारत होता, किक मारता मारता याची अर्धी गोधडी फाटली, तरी सुद्धा मात्र तो किक मारायचं थांबत नव्हता. सकाळ झाली, 6 वाजले, बायकोला जाग आली. बायको उठली, बघतो की काय, अरे बापरे. त्यावेळेस मात्र बायकोने लगेच त्याच्या नवऱ्याला सांगितलं की हो काय करताय, तरी सुद्धा मात्र तो बायकोला म्हणतो की अगं थांब जरा, अजून मला किक मारू दे. म्हणजे बघा की त्याला काय पडलेलं होतं? स्वप्न पडलेलं होतं. तो संसारात गुंतला होता, तो प्रपंचामध्ये गुंतला होता. परंतु संत महात्मे म्हणतात की संसारामध्ये गुंतू नका, प्रपंचामध्ये गुंतू नका. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर त्या भगवंताच्या पायाजवळ सुख आहे. आणि इतका आमच्या भगवंताच्या सुद्धा नामामध्ये ताकद आहे, इतकी ताकद आहे की आपण जर भगवंताचं नामचिंतन प्रेमाने केलं, आनंदाने केलं, तर तो भगवान परमात्मा स्वतःचे पद, स्वतःची जागा सुद्धा द्यायला तयार असतो. आता तुम्ही म्हणशाल की ताई, तुम्ही म्हणतात की कोणत्या देवाने आजपर्यंत त्याची जागा कुणाला दिली, तर त्याचं सुद्धा दृष्टांत तुम्हाला सांगते. परंतु त्याआधी सर्वांनी भजन करा. विठ्ठल विठ्ठल. मग साधकांनी जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न विचारला की का हो जगद्गुरु तुकोबराया, तुम्ही म्हणतात की राम म्हणता रामाची होय जे, पदी बैसोनी पदवी घेजे. तुम्ही म्हणतात की अरे तुम्ही जर राम म्हटला की माणूस रामरूपही होतो, आणि मनापासून सर्व भावाने जर भगवंताचं नामचिंतन जर केलं तर देव स्वतःची जागा सुद्धा द्यायला तयार असतो. मग आम्हाला सांगा तरी आजपर्यंत देवाने कुठल्या भक्ताला त्याची जागा दिली? यावरती जगद्गुरु तुकोबराय दृष्टांत देतात. तो दृष्टांत म्हणजे असा आहे का दिवाळीचा सण आला होता महिला मंडळ. आता दिवाळीच्या सणाला काय करतात? लाडू चिवडा करंजी करतात का? इकडं सगळीकडेच करतात. बरोबर. मग त्या वर्षी सुद्धा दिवाळीचा सण आला आणि आमचे छोटे नामदेव महाराज होते आणि आमचे छोटे नामदेव महाराज पंढरपुरामध्ये राहायचे. आणि छोटे नामदेवराया लहान बालक असल्यामुळं दिवाळीचा सण आला, आईने सुंदर प्रकारे लाडू केले, करंजी केली. आता लाडू चिवड्या केल्यामुळं आपल्या महिला मंडळ जर घरात एखादं लहान मुलं जर असेल तर लाडू केल्याबरोबर लगेच आईला काय म्हणतं की आई मला एक लाडू मात्र दे. असं म्हटल्याबरोबर आईचं लगेच उत्तर काय असतं की बाळा देवाने खाल्ल्याशिवाय आपण खायचं नाही, परंतु देवाला वास आणि माणसाला घास. बरोबर आहे ना? मग छोटे नामदेव महाराजांनी सुद्धा हट्ट केला की आई अगं दिवाळीचं एवढं सुंदर फराळ केलं ना, मला सुद्धा लगेच लाडू पाहिजे आहे. मग नामदेव महाराजांची आई म्हटली की बाळा अरे आपण पंढरपुरामध्ये राहतो, आपल्याला देव खूप जवळ
आहे, देवाने खाल्ल्याशिवाय तुला मिळणार नाही. आता लगेच जा आणि मंदिरामधून पांडुरंग परमात्म्याला आपल्या घरी फराळा करता बोलवून आण. असं ऐकल्याबरोबर छोटे नामदेव महाराज लगेच मंदिरामध्ये गेल्याबरोबर नामदेव महाराज मंदिरात जाऊन उभे राहिले, देवासमोर हात जोडले आणि देवाला म्हणतात की देवा, अरे काहीही झालं तरी सुद्धा मात्र आमच्या घरी फराळा करता चाल, कारण मला खूप लाडू खाण्याची इच्छा झालेली आहे, परंतु माझी आई मला तू खाल्ल्याशिवाय लाडू देणार नाही. आत्ताची आत्ता घरी जायचं आणि फराळ करून लगेच यायचं. त्यावेळेस देव नामदेव महाराजांना म्हणतात की नामदेवा, अरे तू प्रत्येक वेळेस हट्ट करतोस, तुझे प्रत्येक हट्ट मी पुरवलेले आहे. आता तू कितीही हट्ट कर, मी तुझ्या घरी फराळा करता जाणार नाही. दिवस उगायला नामदेव महाराज मंदिरात गेले, रात्रीचे 9 वाजले तरी सुद्धा देव ऐकत नव्हते. रामदेव महाराज विनंती करू करू थकले. शेवटी नामदेव महाराज म्हणतात, देवा, अरे तू जर रावळातून आमच्या घरी फराळा करता गेला नाही ना, मी तुझ्याच चरणावरती डोकं आपटल्याशिवाय राहणार नाही. त्या वेळेस मात्र देवाला चिंता वाटली की अरे आता नामदेव महाराज काहीही झालं तरी डोकं फोडून घेतल्याशिवाय मात्र राहणार नाही. बघता बघता दोघांचे गप्पा गोष्टी करता करता मध्यरात्रीचे 2 सुद्धा वाजून गेले. 2 वाजले. दिवसभर नामदेव महाराज मंदिरामध्ये देवाच्या रावण्या करत होते तरी सुद्धा देवाने ऐकलं नाही, देव गेलेही नाही. आता मध्यरात्रीचे 2 वाजले, करायचं काय? देवाला चिंता वाटली आणि देवाने सांगितलं की नामदेवा, अरे तू एवढा हट्ट करतोस ना, बरं ठीक आहे, मी तुझ्या घरी जायला तयार आहे, पण एका अटीवर. त्यावेळेस नामदेव महाराजांनी सांगितलं की देवा, अरे तुझ्या एक नाही तुझ्या 10 अटी मी मान्य करायला तयार आहे, परंतु तू काहीही झालं तरी मात्र आमच्या घरी फराळा करता मात्र जाऊन ये. देव म्हणाले, ठीक आहे नामदेव महाराज, मी जायला तयार आहे, परंतु आता माझी एक अट अशी आहे की आता बघता बघता मध्यरात्रीचे 3 वाजले, आता पहाटेचे 4 सुद्धा वाजत येतील आणि एकदा का पहाटेचे 4 वाजले की मंदिरामध्ये कोण येतील? पुजारी येतील, काकडा करणारे येतील आणि ते मात्र काकडा करतील. परंतु त्याआधी नामदेवा एक ऐक, आता मी काय करतो, मी तुझ्या घरी जातो, परंतु मला तुझ्या घरून येईपर्यंत माझी जागा कोणी सांभाळायची? तू सांभाळायची. मी जोपर्यंत तुझ्या घरून येत नाही ना, तोपर्यंत तू या विटेवरती उभं राहायचं. आता देव विटेवरून खाली उतरले आणि नामदेव महाराज विटेवरती उभे राहिल्याबरोबर लगेच देवाने सांगितलं की नामदेवा, आता तू उभा राहिलास, आता उभा राहिला ना तर ऐक, आता पहाटेचे 4 वाजतील. मला जर तुझ्या घरी फराळा करता जर उशीर झाला तर इकडे काकडा करणारे येतील, मला आंघोळ घालणारे पुजारी येतील, परंतु तुला ते दही दुधाने आंघोळ घालतील. दही दूध कितीही थंड असलं तरी सुद्धा मात्र अंगाची हालचाल होऊ द्यायची नाही. नंतर तुला लोण्याचा गोळा भरवतील, तो कितीही गोड वाटला तरी सुद्धा तो खायचा नाही. एवढ्या 2 अटी मात्र तू पाळ, मी लगेच तुझ्या घरूनच जाऊन येतो. आता देव मात्र नामदेव महाराजांच्या घरी गेले आणि विटेवरती कोण उभे राहिले? नामदेव महाराज उभे राहिले. इकडं देव फराळ करत आहेत. बघता बघता पहाटेचे 4 वाजले. 4 वाजल्याबरोबर मंदिरामध्ये काकडा करणारे आले. काकडा करणारे आल्याबरोबर त्यांनी लगेच काकडा चालू केला. उठा पांडुरंग प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा वारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा वारी दाटला. पांडुरंगा प्रभात समय पातला,
मंदिरामध्ये पुजारी आले. आल्याबरोबर पुजाऱ्याने लगेच नामदेव महाराजांच्याच म्हणजे आता आपण कोण म्हणायचं, देवच म्हणायचं, लगेच देवाला लगेच दया दुधाने आंघोळ घातली. पण नामदेव महाराजांनी अंगाची हालचाल होऊ दिली नाही. पहिली अट मात्र नामदेव महाराजांनी पाळली. परंतु ज्या वेळेस पुजाऱ्याने हातामध्ये लोण्याचा गोळा घेतला, लोण्याचा गोळा देवाच्या तोंडासमोर नेल्याबरोबर मात्र नामदेव महाराजांची जीभ आतल्या आत वळवळ करू लागली. नामदेव महाराजांना तो मोह आवरला नाही. नामदेव महाराजांनी लगेच थोडं लोणी खाऊन घेतलं. खाऊन घेतल्याबरोबर लगेच पुजाऱ्याचं लक्ष गेलं. पुजाऱ्याचं लक्ष गेल्याबरोबर पुजारी आश्चर्यचकित झाला आणि लगेच हंबरडा फोडला की अरे आज चक्क मंदिरामध्ये देवाने लोणी खाल्लं. देवाने लोणी खाल्लं वाऱ्यासारखी बातमी सैरा वैरा पंढरपुरामध्ये पोहोचली की अरे आज चक्क देव लोणी खातोय. आता देव लोणी खातोय म्हणून संपूर्ण पंढरपूर देव लोणी खातोय बघण्याकरता मंदिराकडे पळत सुटलं. आणि पळता पळता लगेच देवाने नामदेव महाराजांच्या घरातून बघितलं की अरे आज सगळाच पंढरपूर मंदिराकडे पळत जात आहे. याला कारण का की नामदेव महाराजांनी मंदिरामध्ये काहीतरी गडबड केली. लगेच देवाच्या लक्षात आलं. देव लगेच घाई गडबडीत निघाल्याबरोबर रस्त्याने पळत सुटले. ते देव होते मंदिरामध्ये गेलं. प्रांगण सगळं माणसांनी भरलेलं होतं. देवाने माणसाचं रूप घेतलं आणि काही माणसांना ढकललं आणि थेट मात्र पुढे नामदेव महाराजांच्या पुढे जाऊन उभे राहिले. काही लोक देवाला म्हणायचे की अरे मागून आला आणि पुढे कसा चालला. परंतु ते कोण होते, देव होते. देव लगेच नामदेव महाराजांच्या पुढे जाऊन उभे राहिले आणि चक्का देव लोणी खातोय म्हणून आळंदीहून आमचे माऊली सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. आणि माऊलींजवळ जाऊन आमचे देव उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर लगेच माऊलींनी ओळखलं. माऊलींनी ओळखल्याबरोबर देवाला म्हणतो की देवा अरे तू संपूर्ण जगाला फसवू शकतोस रे, परंतु आमच्या संत महात्म्यांना तू फसवू शकत नाही. तू फक्त आणि फक्त नामदेवाच्या प्रेमा खातर आग्रह खातर तुझी जागा तुझे पद मात्र तू नामदेव महाराजांना दिले. पदी बैसोनी पदवी घेजे एवढं आमच्या नामदेव महाराजांचं प्रेम होतं की त्यांनी देवाच्या जागेचा सुद्धा स्वीकार करावा. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की अरे एवढंच नाही, देव स्वतःची जागा तर देतो, परंतु देवाने एखाद्या भक्ताला जर वचन दिलं किंवा एखाद्या भक्ताने जर देवाला वचन जर दिलं तर त्या वचनामध्ये सुद्धा आम्ही सुख बघितलेलं आहे. आणि हेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसे सुख वचनी आहे, 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 ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे, ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की अरे
जर देवाने एखाद्या भक्ताला वचन दिलं किंवा एखाद्या भक्ताने जर देवाला वचन दिलं तर तरी सुद्धा तो भगवान परमात्मा पूर्ण करणार आहे आणि पूर्ण केल्याबरोबर त्या वचनामध्ये सुद्धा सुख मानणारे आम्ही संत महात्मे आहोत. म्हणून देवाने जेवढं दिलंय त्यामध्येच समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला आम्हाला देणारा कोण आहे महिला मंडळ? तो भगवान परमात्मा आहे. आता आपलं कीर्तन आहे म्हणून आपल्या करता सांगते बघा महिला मंडळ, आपण आपल्या गळ्यामध्ये कितीही सोनं नाणं घाला, परंतु हे सोनं नाणं कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपले हातपाय चालताय, जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत हे सोनं नाणं आपल्या जवळ आहे. आणि आपला एकदा की श्वास संपला की हे सोनं नाणं कुणाचं आहे? आपल्या पाठीमागच्यांचं आहे, आपल्या कुटुंबियांचं त्या ठिकाणी आहे. परंतु बघा, म्हणजे आपण मेल्यानंतर आपल्या गळ्यामध्ये सोनं नाणं राहत नाही, परंतु आपण मरणा अगोदर जर आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची जर माळ असेल तर मरणानंतर ती हिंमत होणार आहे का कुणाची काढायची? नाही. म्हणून गळ्यामध्ये जास्त सोनं नाणं घालण्यापेक्षा आपल्या गळ्यामध्ये चांगली पवित्र तुळशीची माळ सुद्धा माणसाने घातली पाहिजे. कारण भगवंत जेवढं देतो त्याला घेता सुद्धा मात्र येतं. कारण संत महात्मे म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. परंतु आपल्या महिला मंडळांचं असं आहे की देवाने कितीही दिलं तरी सुद्धा आपल्या अपेक्षा मात्र संपत नाही. आपल्या संपत नाही, परंतु आपण काय करतो? एखाद्या मंदिरात जातो, देवासमोर उभं राहतो, देवाला हात जोडतो आणि देवाला पहिलं वाक्य काय म्हणतो की देवा अरे माझं चांगलं कर. आणि शेजारच्याचं तुम्हीच म्हणा बरं का, मी काय म्हणत. काय म्हणतो महिला मंडळ? असं कधीच देवाकडे मागायचं नाही. देवाला फक्त एकच म्हणायचं की देवा अरे सगळ्यांचं चांगलं कर, परंतु सगळ्यांचं चांगलं करता करता कधीतरी माझं सुद्धा कर. निश्चितच तो भगवान परमात्मा तुमचंच आधी चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. असो, मी सांगत काय होते की संत महात्मे म्हणतात की देवाने दिलेल्या वचनामध्ये सुद्धा सुख आहे. म्हणून देव जेवढं देतोय ना त्यामध्येच समाधानी राहा. कारण तुमच्या आमच्या अपेक्षा त्या ठिकाणी कधीच संपणार नाही. आता बघा, एका गावामध्ये 2 मैत्रिणी होत्या आणि त्या 2 मैत्रिणींची कंडिशन अशी होती की त्या पहिलीपासून तर त्यांच्या शिक्षणापर्यंत त्या एकाच वर्गामध्ये राहायच्या. नवे नवे त्यांची इतकी जिगरी दोस्ती होती का त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा असं ठरवलं की अरे आता मुली उपवर झालेल्या आहेत, मुलींचा विवाह करणं गरजेचं आहे, आता विवाह करायचा. म्हणून मात्र मुली सुद्धा आपण एकाच घरामध्ये द्यायच्या. मग कालांतराने दोघींचा विवाह सुद्धा करण्यात आला. आता विवाह करता करता दोघी जणी मात्र एकाच घरामध्ये दिल्या. आता मला सांगा महिला मंडळ, बालपणापासून तर शिक्षणापर्यंत कोण होत्या? मैत्रिणी. म्हणून त्यांचं जमायचं, चांगलं होतं. परंतु आता कोण झाल्या? जावांचं जमत. इकडं जमतं का? सगळीकडे सारखंच, बरोबर. मग आता त्या जावा झाल्या, मात्र त्यांचं काही जमत नव्हतं. मग जमत नसल्यामुळे त्या दोघींचा विचार झाला की अगं आपण लहानपणापासून या वयापर्यंत सोबत आलो, कधीच एकमेकींसोबत भांडलो नाही, एकत्र खेळलो, एकत्र जेवलो. हेच प्रेम आपलं आयुष्यभर टिकवून ठेवायचं जर असेल ना तर आपण बाजूला राहू. कारण लांब राहिलं की प्रेम राहतं. मग दोघींनी मात्र बाजूला राहण्याचा विचार केला. बाजूलाही राहिल्या. सगळ्यांचं सुरळीतपणे चालल्याबरोबर दोघींना पुत्रप्राप्ती सुद्धा, संतती सुद्धा सोबत झाली. परंतु यामध्ये फरक असा झाला महिला मंडळ, एकीला 2 मुलं झाली आणि एकीला 4 मुलं झाली. आता बघा, मी जे जे प्रश्न विचारील त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला द्यायची आहेत, बरोबर. किती मुलं झाली एकीला? किती? 2 आणि एकीला 4, बरोबर. मग या दोघीचेही मुलं त्या ठिकाणी शाळेमध्ये जाऊ लागले. जाता जाता मात्र पूर्वीच्या काळची परिस्थिती अशी होती का पूर्वीच्या काळच्या मुलांना शाळेमध्ये तांदूळ मिळायचे का? आमच्या वेळेस मिळायचे, परंतु आता मिळतात की नाही मला माहीत नाही. परंतु पूर्वीच्या काळी मुलांना शाळेमध्ये तांदूळ वाटायचे. म्हणून आता लगेच शिक्षकांनी या मुलांना सांगितलं की अरे उद्या आपल्या शाळेमध्ये तांदूळ वाटप आहे, काहीही झालं तरी तांदळाच्या पिशव्या घेण्याकरता कृपया पालकांना मात्र किंवा आईला मात्र सोबत आणायचं
आहे. आता या शिक्षकांच्या सांगण्यानुसार मुलं घरी आले. घरी आल्याबरोबर लगेच आपल्या आईला म्हणू लागली की आई, अगं उद्या आमच्या शाळेमध्ये तांदूळ वाटप आहे, काहीही झालं तरी तुला मात्र आमच्या तांदळांच्या पिशव्या घेण्याकरता यावं लागेल. मुलं शाळेत गेली, त्यांच्या मागून या दोघी जणी गेल्याबरोबर शिक्षकांनी तांदूळ वाटप केली. आता शासनाचा नियम असा होता की एका मुलाला किती पिशव्या होत्या? 2 पिशव्या होत्या महिला मंडळ. आता मला सांगा, एका मुलाला जर 2 पिशव्या, तर जिला 2 मुलं होती तिला किती भेटायला पाहिजे? 4, बरोबर? पटपट बोलत चला, कारण मला काही गणित येत नाही, बरोबर? मग आता जिला 2 मुलं होती तिला किती? 4. आणि जिला 4 मुलं होती तिला किती भेटायला पाहिजे? 8, बरोबर? मग या दोघी जणी पिशव्या घेऊन घरी निघाल्या. घरी निघाल्याबरोबर जिला कमी पिशव्या होत्या ना, ती लगेच तिच्या मैत्रिणीला म्हणते की अगं, आपल्या शासनाने असा भेदभाव करायला नाही पाहिजे, काहीतरी कारवाई शासनावर केली पाहिजे. बघ ना, तुला 8 पिशव्या दिल्या आणि मला फक्त 4च दिल्या. आता ही कोण होती? अडाणी, आणि ती होती शिकलेली. ती लगेच म्हणते की अगं, तुला काही कळतं का? तुला काही अक्कल आहे का? तुला 2च मुलं आहे. शासनाचा नियम असा आहे की एका मुलाला 2 पिशव्या, तुला 2 मुलं म्हणून तुला 4 पिशव्या, आणि मला 4 मुलं म्हणून मला 8 पिशव्या मिळाल्या. एवढं ऐकून तिची शेजारची मैत्रीण लगेच म्हणते की अगं, आपलं सरकार लय मस्त, सरकारचे तांदूळ लय स्वस्त, आणि असं जर मला आधीच माहित असतं तर मी ऑपरेशनच केलं नसतं. विठाल विठाल. बघा, म्हणजे मला सांगायचं एवढं होतं की जेवढं भगवंताने दिलंय त्यामध्ये समाधानी राहा. कारण आमच्या संत महात्म्यांनी त्या देवाच्या नावाचा झेंडा 3ही लोकांमध्ये लावला. स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप गाती लावो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप गात लावो, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप गाती लावो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप गात लावो, 4 वेदांचा बरा फुलभरा बांधी लावो, 4 वेदांवर फुलभरा बांधी लावो, शास्त्र पुराणे अनुवाद तिथीचा गोंधळ मांडी लावो, शास्त्र पुराणे अनुवाद तिचा गोंधळ गात लावो, जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचती व, जीव शिव संबळ घेऊन आनंदे नाचती व, देव शिव समळ घेऊन आनंदे नाचती हो, देव शिव समळ घेऊन आनंदे नाचती हो. उदो बोला, 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 उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, कृष्णबाई माऊलीचा हो. बघा, आमच्या संत महात्म्यांनी काय केलं, त्या देवाच्या नावाचा झेंडा 3ही लोकांमध्ये लावला आणि देवाच्या वचनामध्ये सुख मागितलं. असो यथामती यथा अवकाश अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपल्याकडं वेळ कमी असल्यामुळं धावत्या वेळेमध्ये सांगणार आहे. बघा, तर संत महात्मे म्हणतात की देवाच्या वचनामध्ये सुद्धा सुख आहे. आणि एवढंच नाही तर देवाने जे काही रस सांगितलेले आहे, म्हणजे बघा, खाण्याचे 6 रस आहे, बोलण्याचे 9 रस आहे, त्यापैकी सर्वात चांगला रस कोणता जर असेल तर तो भगवंताच्या नामाचा रस आहे. तो सुद्धा आम्ही वर्णन करू शकत नाही. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की अरे, भगवान परमात्म्याचा रस आम्ही सेवन करू शकत नाही, परंतु भगवान परमात्म्याचं नाम आम्ही आमच्या स्वतःच्या तोंडाने चाखून बघितलेलं आहे. एवढंच नाही तर आम्ही काय खातोय, कसं खातोय हे आमच्या देहाला सुद्धा कळालं नाही. माझ्या देहाची मज नाही चाड, कोठे कसे गोड आणि कांचे, कोठे कसे गोड आणि कांचे. संत महात्मे म्हणतात की आम्ही काय खातो, कसे खातो हे आम्हाला सुद्धा कळत नाही. इतकं भगवान परमात्म्याचं नाम चांगलं आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं सर्वांनी एकदा आपले वरती हात करायचे आहे. आनंदाने, प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं आहे. करा वरती हात महिला मंडळ. विठोबा रखुमाई
बघा, यथामती यथा अवकाश. आता सर्वांकडे घड्याळ आहे, मोबाईल आहे, बरोबर आहे महिला मंडळ? मला सांगा किती वाजलेत? किती? 11:45 वाजले का? बरोबर वाजले. बरं, आता मला सांगा, प्रत्येक जण प्रवचन ऐकतं, कीर्तन ऐकतं. प्रवचन किती तास असतं पुरुष मंडळ? 1 तास. बरोबर. कीर्तन 2 तास. पिक्चर आणि तमाशा आपलं काय आहे? कीर्तन 2 तासाच्या वरती मी जास्त वेळ घेणार नाहीये, परंतु उरलेले 10-15 मिनिटं आता जर सांगायचं झालं तर तुम्ही जर माझं युट्यूबला जर कीर्तन बघितलं असेल तर उरलेले 10-5 मिनिटं मी ज्यांच्यामुळं घेत आहे किंवा ज्यांच्या नावानं घेत आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा महिला मंडळ, आज खरी समाजाला त्याची गरज आहे आणि त्यामध्ये जर सांगायचं झालं तर महिला मंडळ, आपल्या घरापुढची तुळस, आपल्या कपाळावरचं कुंकू, आपल्या गळ्यामध्ये असणारे टाळ आज ज्यांच्यामुळे स्थित आहेत, ही सगळी काही पुण्याई ज्यांच्यामुळे असेल तर ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींची आहे. कारण राजे जर या जगामध्ये जर नसते, राजे जर जन्माला आले नसते तर आपल्या गळ्यामध्ये टाळही नसते, आपल्या कपाळाला असलेलं कुंकू सुद्धा मात्र असतं का? नाही. आज या गादीवरती मी उभे नसते, मी कीर्तन केलं नसतं, तुम्ही माझं कीर्तनही श्रवण केलं नसतं. म्हणून आज समाजाला गरज आहे की आपल्या प्रत्येकाच्या पोटी मुलं सुद्धा आपल्या राजांसारखी जन्माला आली पाहिजे. कारण तुम्हाला सांगते बघा, आजच्या चालू असणाऱ्या कलियुगामध्ये बरीच परिस्थिती, बरेच बातम्या आपण ऐकतो, बरेच घाण विचार आपल्याला ऐकायला येतात. परंतु याचं कारण जर काही असेल तर फक्त आपण आपल्या मुलाबाळांवरती करतात ते फक्त संस्कार. जर संस्कार सुद्धा जर करायचे असेल महिला मंडळ तर जिजामातेने जसे छत्रपती शिवाजी महाराजांवरती केले ना, तसे संस्कार मात्र आपल्या मुलाबाळांवरती करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच आपल्या पोटी सुद्धा राजे शिव छत्रपती जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. कारण एके ठिकाणी वर्णन आहे, हर हर महादेव नावाचा वारा सुटला आणि मुघलांच्या कपाळावरती घामच फुटला. शिवबा, तुम्ही अजून फक्त 10 वर्ष जगला असतात ना तर या मुघलांनी सुद्धा आपल्या कपाळावरती भगवाच लावलं असता, भगवाच लावलं असता, भगवाच लावलं असता. ही पुण्याई आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची. बघा आज काय झालं, आज काय झालं, आज आमच्या घरासमोरचा सडा गेला आणि आमच्या घरात राडा झाला. आज काय झालं, आज आमच्या घरासमोरची रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसे रंगोली झाली. एक्सक्यूज मी, मेरा दिल तेरे पास फिदा रहे अशी म्हणणारी तरुण मुलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण व्हायला लागलेली आहेत. याला एकच कारण आहे महिला मंडळ, फक्त संस्कार मात्र चांगले करा. आपले जर संस्कार जर चांगले असतील तर आपल्या संस्कारांप्रमाणे आपले मुलं बाळ सुद्धा घडत असतात. कारण बघा, आपल्या मुलाचं वळण चांगलं असेल तर संत महात्मे धन्यता कुणाला देतात? आई वडिलांना देतात. आपल्या मुलाचं वळण जर वाईट असेल तरी सुद्धा मात्र आई वडिलांनाच त्या ठिकाणी आई वडिलांचंच नाव खराब होतं. म्हणून आपलं नाव खराब होऊ नये म्हणून आपण सुद्धा आपल्या मुलाबाळांवरती चांगल्या प्रकारे संस्कार त्या ठिकाणी केले पाहिजे. असंच एका गावामध्ये एक कीर्तनामध्ये सांगत होते आणि तेथील एका माणसाने मला प्रश्न विचारला की ताई, तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे मात्र होते तरी कोण? देव होते का? आम्हाला सांगा तरी तुमचे राजे म्हणजे नेमकी कोण होते? तर महिला मंडळ, कान उघडे ठेवू नये का, महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारे राजे शिव छत्रपती म्हणजे नेमकी कोण होते? विजय सारखी तलवार चालवून गेला
निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावना असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. म्हणून या राजांचं फक्त 2 मिनिटं मी गुणगान करणार आहे आणि एक सुंदर पोवाडा तुमच्या समोर सादर करणार आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 युगायुगाचा वडगंधार यवनचा करी करी सरदार. यवनचा करी करी सरदार. यवनचा करी करी सरदार. युगायुगाचा वडगंधार यवनचा करी करी सरदार. यवनचा करी करी सरदार. यवनचा करी करी सरदार. हर हर करी तरी तरी, हर हर करी तरी तरी. उदाला राजाच्या फौजा, हो उदाला राजाच्या फौजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 तळपते हाती नगी तलवार होऊन राणा कृष्णे बरसवा. होनी राणा गुरुगुरुगान. होनी राणा गुरुगुरुगान. तळपते हाती नगी तलवार होऊन राणा कृष्णे बरसवा. होनी राणा गुरुगुरुगान. होनी राणा गुरुगुरुगान. हर हर करी तरी तरी, हर हर करी तरी तरी. मातीत मिळवलं पैसा, हो मातीत मिळवलं पैसा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 भवानी मातेचा कृपा वरद निर्दयी कानाचा करून वद. निर्दय कानाचा करुणी वद. निर्दय कानाचा करुणी वद. भवानी मातेचा कृपा वरद निर्दयी कानाचा करून वद. निर्दय कानाचा करुणी वद. निर्दय कानाचा करुणी वद. लावणी यवन खरेदी दैना, लावणी यवन खरेदी दैना. मातीत मिळवलं पैसा, हो मातीत मिळवलं पैसा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 गरजा शिवाजी राजा. गरजा बघा, म्हणून आपल्या राजांचं गुणगान करणं सुद्धा या ठिकाणी माझं कर्तव्य होतं. आणि एवढंच नाही तर जिजामातेनं छत्रपती शिवाजी महाराज घडवले. कारण का तुम्हाला सांगते, किसी के पेट में सांप पैदा होता था, किसी के पेट में पाप पैदा होता था, लेकिन जिजाऊ एक ऐसी माँ थी जिनके पेट में बापों का बाप शिवाजी पैदा हुआ था. आणि या ठिकाणी जर सांगायचं झालं तर बघा, आज समाजाला ज्याची गरज आहे की ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. आणि ज्याला स्त्री
प्रेयसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला श्री आई म्हणून कळाली तो माझ्या जिजाऊचा शिवबा झाला. महिला मंडळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे संस्कार जर आपल्या मुलाबाळांवरती जर केले तर निश्चितच आपल्या पोटी सुद्धा राजे जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुमची आमची कंडिशन अशी होते महिला मंडळ, ज्या वेळेस आपण गरोदर राहतो, गरोदरपणी आपल्याला कायची आरामाची गरज असते. मग आरामाची गरज असल्याबरोबर आता आराम करायचा म्हणून आपण कुठे जातो? माहेरी जातो, बरोबर. आता माहेरी गेल्याबरोबर आई मात्र काहीच काम करू देत नाही. मग काम करायचं नाही म्हणून करमणुकीचं साधन काय आपल्याला? टीव्ही किंवा मोबाईल. मग टीव्ही वरती जर आपण पिक्चर बघितला, गरोदरपणी जर आपण पिक्चर बघितला तर आपले मुलं सुद्धा पिक्चर सारखे हिरोच त्या ठिकाणी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, यात काही शंका नाही. म्हणून गरोदरपणी माणसाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, रामायणासारखा ग्रंथ त्या ठिकाणी वाचला पाहिजे, की जेणेकरून आपल्या पाठीमागे आपले मुलं बाळ सुद्धा चांगल्या प्रकारे घडणार आहे, चांगले संस्कार मात्र त्यांना लागणार आहे. असो, यथामती यथा अवकाश. आपल्याकडं वेळ कमी असल्यामुळं 2 मिनिटं सुद्धा राजांचं गुणगान करणं माझं कर्तव्य असल्यामुळं, आणि आज या ठिकाणी कार्यक्रमाकरता कुठलीच कमी आज या ठिकाणी नाही. कार्यक्रमाकरता पहिला दिवस म्हणून वाटत सुद्धा नाही महिला मंडळ. कारण आता तुम्हाला सांगते बघा, सप्ताहाचा पहिला दिवस म्हटलं की बरीच कीर्तनकार कीर्तन सुद्धा घेत नाही, कुणीच घेत नाही. का घेत नाही? तर पहिल्या दिवशी कोणी कोणी म्हणतं पहिल्या दिवशी गायक येत नाही, कुणी कोणी म्हणतं पहिल्या दिवशी वातावरण राहत नाही, वादक येत नाही. परंतु मी म्हणते ज्याच्याकडे सप्ताहाचा पहिला दिवस जाईल ना तो खूप भाग्यवान राहील. कारण सुरुवात जर चांगली झाली तर शेवट सुद्धा कसा होईल? चांगलाच होईल. हा अर्थ जर प्रत्येकाने जर समजून घेतला तर निश्चितच, कारण भगवंताचं गुणगान करायचं आहे. पहिलं काय आणि शेवटचं काय सगळं कसं आहे? सारखंच आहे. आणि तशी कुठलीच अडचण आज या ठिकाणी आली नाही. तुम्ही पुरुष वर्ग, माझ्या महिला भगिनी, सगळेच श्रोतृ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. सांगायचं फक्त एवढंच आहे, तुमच्यापेक्षा वयानंही लहान आहे आणि ज्ञानानं सुद्धा लहान आहे. बोलताना एखादा शब्द अपशब्द जर बाहेर निघालेला असेल तर बुद्धीचे दोष समजून परत करा. जे काही चांगलं असेल ते माझ्या पांडुरंग परमात्म्याची माझ्यावरती असलेली कृपा. करविली तैसी केली कटकट, वाकुडी का नीट देव जाणे. आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानणार आहे, आणि सर्वांचेच आभार मानून कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम सुद्धा त्या ठिकाणी देणार आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज